आणि बारशात पुन्नातलो गोंडो काय झाला ह्या पुढे दिसणारा सगळ्या दंडकारण्य आणि या दंडकारण्यात बरीच वर्षा मिळायचं राहायचं मनात माझ्या एकच इच्छा दंडकारण्य म्हणजे ते नाशिक सोबत जेव्हा एकदा त्या रामाचं दर्शन होत त्या रामाचं दर्शन जेव्हा माझ्या गावात ही एकच माझी इच्छा नाव माझा इस्राम आमचं मूळ पुरुष परिश्रम आणि आमचं देव म्हणजे तो प्रभू श्रीराम मी हजार देव केलं करू ना कसा हजार देव केलं काय जाता ते देवाक समजलं नाही की हा जिराज नक्की कोणाचा पुन्हा फक्त एक रामाचं नाव घेतलंय आणि हैसर ह्याच्यात काय सांग त्यावेळी माझ्या आजाने मला गरज सांगितलं आजाचं दोस्तार होतो त्याचं नाव गिरी गिरी पाना खाऊची सवय आणि गिरी कसा करी सबन दिवसभर गिरी 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 करून सबन गावात फिरा आणि काय सांगा गिरी गिरी गचकरी पानं खाऊन पचकरी आणि मनात येताच करी आजाचो दोस्तार तसो माझो योग दोस्तार त्याची कळ काढल्याशिवाय माका चेन पडणार आता गेलो तिकडे लांब पकडे गेला तिकडे मोऱ्यात गेला काय उजवळ घालून येतात आजो आमचो चेहऱ्यावर आजो काय सांगा रामाचा जर तुका दर्शन जावया तर या काम करू काय अहंकार सोडू गिरीकडे तो अहंकार गिरी काय करी गिरी गावची सवय सुपारी आणि त्याच्यावर छोडो चित्रकार हुबेहूब मातीचे पुतळे बनवून एक दिवस असोच रवलो भितडे घराच्या बाहेर करता कसो अरे हे आवाजकारी सगळे मेले काय रे माझा हात धरणारा कोण हसाय आवाजदार अरे मी यमाक सुद्धा भियालोय ना यो वाकडो होतो तितक्याच टायमात यम वरते रेड्यावर माझा हातात बसून जावं गजाल खरी काय माका माहिती नाही आजाद माका सांगलेली योम जाय होतो यमा ऐकले यम सांगता गिरी हिली भाका तुझी भिरभिरी आज दिवस उन्हाळा थांब नैया दिवशी तुका उन्हाळा उचलतो गिरीन काय केले योम रेड्यावर बसायला येतो माहिती एक म्हस घेतले
आड्यात बांधून ठेवल्या योग रड्यावर बसा दिलो कदाचित रेवळ भुसकाटलो तडे म्हशी बरोबर गेलो येळ चुकलो काय खेळ आज दिवसा किरीन आपल्यासारखे दिसणारे हात कुठले तयार केले पुतळे आपल्यासारखे दिसणारे आठय वळय नसे मांडून ठेवल्या आणि आपण जा नववा उतरसो ओळीत बसलो यम 9व्या दिवशी फाटपटी यम येताना फाटपटी येता आजूबाजू कामात जाणारे घराकडे यम फाटपटी गेलो रेड्यावर उतारलो बरा झाला रेडो म्हशीकडे खारावलो करका वळईच्या नाराचं आवाज वळईत यमान पाऊल टाकल्या बघल्यानंतर का 9 पुतळे एकसारखे फास टाकतो कोणा ये म्हणावलो फसैल्या म्हणावलो आणि पाठी फिरलो पाठी पुढे गेलो आणि यमाच्या मनात काही ना पाठी वळावून बघलं आणि करता कसो मूर्तिकारा म्हणवलो पुतळे सगळे बरे बसायल्या पण याक चुकला गिरी पटकन उभं राहिलो आणि विचारल्या काय चुकला यम सांगता याक चुकला गजाल खरी वरतेसून माझ्यावर बघून हराडत हे कोकी पक्षी हो मोठो अहंकारी हा यो अहंकारी एका शहाणपणा घडली आता ही गजाल मध्ये खोटी नाही ही खरी यो कोकी पक्षी 6 ऋतूत गाय होतो 6 ऋतूत गाय होतो पण कधी गाय होताय समजला रे माझो देव राम या दंडकारण्यात होतो रावणान सीता पळायली सीता कोणी पळायली ही त्याला माहिती नाही आणि म्हणा झाडा पेडाक मिठी मारून माझो देव रडा होतो आणि हे कोकी पक्षी वरते झाडावर बसून गाय होतो माझ्या देवान नरडो आवडले आणि सांगल्यान हे कोकी पक्षा म्हणालो दुसरं दुःखात असताना त्याचे डोळे पुसाक नाही गेलो तरी चालता पण दुसरं दुःखात असताना आपण आनंद मानता कामा नये कोकीला शरण दिली आणि सांगल्या तेव्हा रामायण सांगल्यानंतर का शाप दिल्या फक्त वसंत ऋतूतच तुका गाव घेताला फक्त वसंत ऋतूतच गाव घेताला उन्हान कोकिळे 6 ऋतूतून फक्त वसंत ऋतूतच गाता आणि कोकिळे दुसरं शाप दिले की तुझी कवटा तुका उभं येऊची नाही दुसऱ्याच्याच घरट्या घरात कवटा तुका उभवची लागतली आणि ह्या सगळा झाडावर बसान कावळीत ऐका होती आणि हसा होती कावळीने शाप दिले तुका सुद्धा तुझ्या घरट्यात दुसरीला कोणतरी कवटा घालतली आणि ती तुका उभवची लागतली आणि पुन्हा कावळं काय करता उंच झाडांवर घरटो बांधता आपल्या घरट्यात कोण येऊ नये होणार पण ह्यो ही कोकल्या वरते त्या कावळ्याचो घरटो किती जरी उंच असलो तरी वरते जाऊन त्याच्यात कवटा घालता कावळं सुद्धा सामान्य नाही कावळ्याचो घरटो ज्या बाजून असता त्याच्या विरुद्ध बाजून पाऊस जास्ती लागता आणि या कावळ्याच्या जठराग्नीची ताकद आता रानात रवतोय होण्याने मला सगळं माहिती आहे कावळ्याच्या जठराग्नीची ताकद कावळ्याच्या विष्ठेतून वडाची आणि पिंपळाची निर्मिती पाणी घालू नको वडाचा आणि पिंपळाचा झाड कावळ्याच्या विष्ठेतून जगता पण ही कावळ्याच्या जठराग्नीची ताकद पण या कावळ्याच्या जठराग्नीर मात करणारा सुद्धा दुसरं जीव त्याचं नाव बोचू ह्या बोचुलीचे 14 प्रकार मी आता सगळ्याचे प्रकार करून सुरुवात केलं ह्या बोचुलीचे 14 प्रकार आणि त्याच्यात किती घागरी बोचूड म्हणतात ना ही कावळं खाता
आणि तिसऱ्या दिवशी कावळ्याच्या विष्ठेतून पडणारी बोचून पुन्हा चलाग लागता. अरे काय काय जीवाची ताकद. आणि हो सगळं खेळ मनाचो तर माझ्या रामाचो. आणि म्हणानच ती कोकिळा गाव लागली त्याचा पुरावा. जातसे कोकिळा पाहताना माझ्या देवाचं नाव घेऊ या देवाला देऊ तल आणि माझा जीवन ह्या करतलो. तुझ्यासाठी सोडला तुझ्यासाठी सोडलो संसार. माझा तुझ्यासाठी 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 माझं नाव चंद्रवदना. चंद्रवादना. चंद्रवदना. काय अहो भाणावर आहात तुम्ही. एका या अरण्यात एका स्त्रीचं वय कोणी विचारतं का? का तुझ्या वयाचो आणि उंचीचो काय नाही. आणि बघले तर काय माका बघल्याने असं कुणी केलं असं? उतला आरडू काय का चिरडू चिरडू. मी सहकार्य करते तुम्हाला. काय अहो असं कसं? एक सांगू का तुम्हाला, ही जर लाकडाची मुळी तुम्हाला जर मिळायला हवी ना, माझ्याजवळ एक पर्याय. आपण काय करूया? हे वारुळच उद्ध्वस्त करूया. हे वारुळ फोडूया. वारुळ फोडल्यानंतर हा जीव जो आहे की नाही तो बाहेर येईल. तो बाहेर आल्यानंतर आपण त्याला मारायचं आणि लाकडाची मुळी घेऊन जायचं. सांगताय खरा फोन होणार. हो सर्व तुला माहिती नाही असा. हो या रान असा रान आणि या रानात ना तुला ह्या वारुळाचा उपयोग सांगतो. या रानात ना फुलं येईल असता. फुलं ये ती फुलं येईल जर माणसानं वळण वंडाळली तर माणूस ह्या चुकता वाट चुकता
खय जाऊ आहे का समजलं ना. आणि ही जी वादळ असतात ना, ही रोहिणी असतात ना, ही माणसात दिशा दाखवतात. आणि तुला काय सांगणार काय रोहिणी कोण बनतं माहिती कोण वाळवी 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 हो. त्याच्यात काय असतं माहिती काय की वाळव्याच्या फुटा मोठं ह्या असा ही वाळवी ना, या वाळव्याच्या पोटात दुसरं एक जीव असता. तिच्या पोटात दुसरा जीव एक जीव खाता आणि दुसरं जीव पचयता. जो पचयता त्याका खाऊ घेणारा आणि जो खाता त्याका पचव घेणारा. आणि दोघांत जर वाद झाले तर दोघाही जाऊन मरतो. अरे देवा. तिला काय केलं माहिती आहे? एका कंपनीने एक नाव ठेवलं, काय जो खाता ना तो जळवी. मी असं केलं तर काय करतो काय मी आता पुढे जातो. हा पुढे जातो. हो अरे हा घातलं हा काय किरडू बाहेर येतात. किरडू बाहेर येईल ना कपाळात आणा मारायचं. बर हो हो दे. तुझ्या उपडी पडली चंद्र वगैरे काय झालं सगळा गेला या कपाळात जाग्यावर होता. आता सुद्धा नाही येतोय थोडं थोडं. कसं आहे त्याला अगो रगात गेला हो ना. मी प्रयत्न करते. मी असं करते. मी काहीतरी माझ्यापर्यंत प्रयत्न करते. चालेल का थांबा थांबा. तिला काय डोळ्यातली कुर्ली बाहेर काय करूया काय करायचं काय आता. आपण सांगते राहतो. हा बरोबर काय राव हो 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 हो. हे धरू धरू. न जाणे बाई म्हणून आतापर्यंत सामान्य स्त्रीप्रमाणे वागितलं. पण जर तू जर तुझी मर्यादा ओलांडत असेल तर माझं सामर्थ्य तुला मला दाखवायला. कोण आहेस तू? मी स्वर्ग लोकातील गंधर्व लोक आणि त्याच गंधर्व लोकातील घणवाहन गंधर्व यांची कन्या चंद्रवदना म्हणतात मला. माईक हिरण्यवाहन नागराज यांची कन्या मी
नागिन नाहीस हो ना? निश्चितच. मग असं असताना आपल्या सामर्थ्याचा गैरवापर करून या मृत्यू लोकातील सामान्य जनतेला का म्हणतेस तू? मुळीच नाही मी छेड्याचं कर्तव्य करत. मग काय करते? तो जो मला उपद्रव करतो हा? त्याला मी छेडण्याचा प्रयत्न करते. एवढंच नव्हे, ऐकला नाही तर माझ्या विषयाची कल्पना त्याला जाणून देते मी. हे पंजाब सिंग, हा. त्या सामर्थ्याचा जर असा गैरवापर करशील ना तर तुला प्रतिकार करण्यासाठी मी सुद्धा काय समोर बोलते? आहे. माझा मार्ग काय रोखते? एकाच गोष्टीसाठी कोणत्या गोष्टीसाठी? समोर दिसणार हे जलाशय हा? आणि या जलाशयात मला स्नान करायचं आहे. तेव्हा तुझ्या मार्गात मी नाही, माझ्या मार्गात तू उभी आहे. थांब ऐक. अगं, मी नित्य नेमानं या सरोवराच्या ठिकाणी येते. हा? जलक्रिया करण्यासाठी येते. माझ्या मनाचं मनोरंजन करण्यासाठी येते. आणि मी तर नित्य नेमानं येते. तू इथं आजच दिसतेस. म्हणून या जल सरोवराच्या ठिकाणी मी प्रथम स्नान करणार आहे. त्यानंतर तुला तुझ्या मनाचं मनोरंजन करायचं असेल तर करून घे. इथंच थांब. पंजाब सिंग, काय ते? नित्य नियमानं तू या सरोवरात येतेस म्हणून हे सरोवर काय तुझ्या मालकीचं झालं? निश्चितच बघा मी सांगते मी प्रथम आले. प्रथम करणार आहे. मुळीच नाही. नाही? आणि ऐकत नसशील तर लक्षात ठेव. कशी? काय करणार आहे? काय करणार आहे? हे नारी, तुझा मी धिक्कार करते. धिक्कार करते. धिक्कार करते. धिक्कार नारी याचे परिणाम वाईट होतील. नमस्कार करते. हा ते शस्त्र माझ्या हातासाठी घेतलं. माझं सामर्थ्य तुला ठाऊक आहे तू. पण जर हीच जर तुझी मनीषा असेल तर तुझ्या हाताला प्रतिसाद म्हणून जीवनाची गरी विचाराने हा करे. जीवनाची गरी विचाराने हा करे. वाट खेळग्याची नको दोड हा करे. वाट खेळग्याची नको दोड हा करे. जीवनाची गरी विचाराने हा करे. वाट खेळग्याची नको दोड हा करे. नको ही नले खुशगिरीन दुबळाना. नको ही नले खुशगिरीन दुबळाना. पिंडदानाचा तिजो तो शोधी कावळाना. पिंडदानाचा तिजो तो शोधी कावळाना.
आई मी एकटीच नव्हे, माझ्या 6 भगिनी सुद्धा इतर आहे अजून. आणि एवढंच कशाला, माझे पिताश्री, माझे बाबा हिरण्यवाह नागराज